हाय हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये। तर माझा इव्हेंट चालू आहे। आजही मी आता इव्हेंटला निघालोय। आता मी अविनाशकडे निघालोय, तर चला दाखवतो आज इव्हेंट कसा असणार आहे आपला। तो 4:30 वाजलेत आणि आता मी अविनाशकडे निघालो। मंडळी, अविनाशकडे जाण्यासाठी ना मला पाण्यातनं पलीकडे जावं लागतं, म्हणजे मला काय सगळ्यांना जावं लागतं। त्यासाठी मी मड टू वर्सोवा निघालो। जाताना मला जागाही मिळाली बोटमध्ये बसायला। त्यानंतर चहा घेतला। आई हिंगळी देवीचं मंदिर आहे अविनाशच्या इकडे, आईचं दर्शन घेतलं। त्यानंतर अविनाशच्या घरी गेलो। घरून स्टॉपला आलो। स्टॉपवरून मी ना अविनाश शेअरिंग रिक्षा असते त्यानं अंधेरीला आलो आणि आता अंधेरीतून आम्हाला महालक्ष्मी या स्टेशनला उतरायचं आहे। हॅलो गाईज, आता अंधेरी स्टेशनला पोहोचलोय। अविनाश तिकडे तिकीट घर आहे, तिकडे तिकीट काढायला गेलाय। तिथून महालक्ष्मीला जायचं आहे। लोकल आता येणार आहे, त्यासाठी आम्ही आता लवकर निघालोय। गर्दी बघा इकडे आता लोकल येणार आहे आणि तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे विरार वसई इकडे जाणारी गर्दी बघा, हे दिसते का इकडे किती भयानक गर्दी आहे बघा, खतरनाक। त्यामुळे अशा लाईनला रोज रेग्युलर प्रवास करणाऱ्यांचं लय अवघड आहे। इकडे मला बसायला आता जागा मिळाली, तेवढ्यात आम्ही उतरलोय आणि चालत निघालोय। मला दाखवतो लय भयानक ट्रॅफिक आहे। हे आहे आपलं आजचं लोकेशन। मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे बघा तुम्ही, भारी होतं सगळं, फुलांचं डेकोरेशन होतं आणि फ्रेग्रन्स पण खूप छान होता। आर्टिफिशियल फुलं होती, पर ओरिजिनल पण फुलं मिक्स होती। इकडे रिसेप्शन होतं आज आणि त्यामुळे नवरा नवरीची एंट्री बघा तुम्ही, रिसेप्शन एंट्री। हॅलो गायज, तुम्ही जर मागचा इव्हेंटचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल आमचं काम काय असतं, पण ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो की आम्ही मॅनेजमेंटचं काम करतो। ह्या एंट्र्या वगैरे सगळ्या गोष्टी करून घेणं आणि ते झाल्यानंतर पेमेंट कलेक्ट करून कंपनीला नेऊन देणं, इतकं सोपं सहज काम आहे आमचं। पण बरंच वेळ आम्हाला तिकडे थांबावं लागतं आणि जरी तुम्ही ते ब्लॉग बघितले नसतील तर तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकता। तर तुम्ही आता एंट्री बघा। डान्सची झलक तुमच्यासाठी। आता इव्हेंट झालेला आहे, 11:30 वाजलेत आणि आता आम्ही घरी निघालेलो आहे। अविनाश पण पेमेंट घेतो। तिकडची सगळी कामं उरकली, इव्हेंट सक्सेसफुली डन झालेला आहे आणि आता मी ना अविनाश निघालेलो आहे। वर्सोव्याला जायचं होतं, प्रभादेवीमध्ये आलो। प्रभादेवीमध्ये आम्हाला चेतन भेटला। चेतन हा आमचा कॉमन मित्र आहे, माझा ना अविनाशचा। गप्पा मारत मारत तो आता म्हटला दादरपर्यंत येतो, कारण की त्याला नंतर दादरवरून जॉबसाठी जायचं होतं। मग आम्ही दादरवरून पुढं अंधेरीला आलो आणि अंधेरीला आल्यानंतर आता तरी पण एवढ्या 12:50 झाल्यात, तरी पण खूप गर्दी होती। आणि मला आता कसं 1:30ला माझी बोट बंद होते, त्यामुळे मला आता अविनाशच्याच घरी झोपायला लागणार होतं। मग मी रात्री त्या दिवशी अविनाशच्या घरी थांबलो। मग सकाळी उठून मी मडला निघालो, मी जिकडे राहतो तिकडे। सकाळचं वातावरण खूप सुंदर होतं। तरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।